आजपासून बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये जे 4 सोमवार पडतात बघा, जेव्हा आपण 4 सोमवारी शिवलिंगावरती जेव्हा अभिषेक करत असतो, शिवलिंगाची जेव्हा पूजा करत असतो बघा, त्यावेळेला आपल्याला शिवलिंगावरती कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू आपल्याला चुकूनही अर्पण करायच्या नाहीत याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना हा आपल्या महादेवांची सेवा उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे बघा. आणि आपण प्रत्येक जण बघा ह्या श्रावण महिन्यामध्ये जेवढी जास्त शक्य होईल तेवढी आपण महादेवांची सेवा उपासना करत असतो. 2026 मध्ये श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार पडलेले आहेत आणि ह्या 4 सोमवारी आपण प्रत्येक जण व्रत करून सेवा उपासना करत असतो. काही जण महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा करतात, काही जण घरी सुद्धा शिवलिंगाची पूजा करत असतात. तुम्हाला बघा एक सांगते की जेव्हा पण तुम्ही अगदी मनोभावे व्रत करता, सेवा करता, हे सर्व तुम्ही करत असता, पण काही वेळेला ना आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. शिवलिंगावरती ना काही अशा महत्त्वाच्या वस्तू असतात त्या अर्पण करायच्याच असतात आणि काही अशा वस्तू असतात की त्या आपल्याला चुकूनही महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या नसतात. आणि प्रत्येक जणांकडनं म्हणता येणार, पण काही जणांकडनं ना ह्या चुका होतातच बघा. आणि ह्या चुका झाल्यामुळं काय होतं, तर आपण केलेलं जे व्रत असतं, सेवा असती, त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. आणि आपण म्हणतो की मी 4 सोमवार व्यवस्थित व्रत केलं, मी व्यवस्थित सेवा करत आहे, पूजा करत आहे, तरी सुद्धा माझी मनोकामना पूर्ण होत नाही किंवा माझी इच्छा एखादी पूर्ण होत नाही, असा आपण मनामध्ये विचार करत असतो. की जेवढं जास्तीत जास्त ना तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन ना पूजा करणं शक्य होईल ना तेवढं करा. जर तुम्हाला काही कारणांमुळं महादेवांच्या मंदिरात जाणं शक्य नाही ह्या 4 सोमवारमध्ये, किंवा तुमच्या जवळपास महादेवांचं मंदिर नाही, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये जरी शिवलिंग असेल ना तर त्याची सुद्धा तुम्ही मनोभावे पूजा जरी केली ना तरी सुद्धा तुम्हाला 4 सोमवारचं व्रताचं फळ मिळेल. पण ती पूजा करत असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी अर्पण करायच्याच नाहीत, हे सगळं लक्षात घ्यायचं आणि त्यानंतरच पूजा करायची की जेणेकरून आपल्याला सेवेचं फळ मिळेल. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की शिवलिंगाची जेव्हा आपण पूजा करत असतो ना, मंदिरात जाऊन करा किंवा घरी करा, तर कोणती वस्तू अर्पण करायची, तर आपल्याला आवर्जून बघा श्रावण सोमवारमध्ये आपल्याला जेव्हा पूजेमध्ये आपल्याला शिवपिंडीवरती पाणी अर्पण करायचं आहे, पाण्याचा अभिषेक करायचा आहे, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला साध्या दुधाचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. पण आता अभिषेक करत असताना तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते की अभिषेक जेव्हा आपण करत असतो ना त्यावेळेला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जे पंचामृत तुम्ही बनवत असताना त्या पंचामृतामध्ये आपल्याला गरम केलं दूध कधीही वापरायचं नाही. आपल्याला नेहमी पंचामृतमध्ये कच्चं दूधच घ्यायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही शिवपिंडीवरती दुधाचा अभिषेक करत असता त्यावेळेला सुद्धा जे दूध असतं बघा, ते दूध सुद्धा आपल्याला कच्चं घ्यायचं आहे. गरम केलेलं, तापवलेलं घरातलं दूध आपल्याला कधीही घ्यायचं नाही. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर शिवपिंडीवरती अभिषेक करा. आता दुसरी गोष्ट, खूप लोक काय करतात की पूजेमध्ये ना हळदी कुंकू सुद्धा अर्पण करतात, पण ही चुकीची गोष्ट आहे. कधीही शिवपिंडीवर आपल्याला हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नसतं. शिवपिंडीवरती तुम्ही भस्म अर्पण करू शकता, तुम्ही चंदन सुद्धा लावू शकता, अर्पण करू शकता, पण हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नाही. त्याचप्रमाणे पूजेमध्ये ज्या आपण अक्षदा अर्पण करतो बघा, आता त्या अक्षदा सुद्धा काळजी घ्यायची की त्या अक्षदा आपल्याला कधीही लाल रंगाच्या अक्षदा अर्पण करायच्या नाहीत. शिवपिंडीवरती कायम तुम्हाला पांढऱ्याच म्हणजे पांढरे जे तांदूळ असतात बघा, ते तांदूळ अर्पण करायचे असतात, नुसते पांढऱ्या रंगाचे तांदूळ. आणि ते तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला अख्खे अखंड तांदूळ जे असतात बघा तेच तांदूळ अर्पण करायचे, ना की तुमच्या घरातले तुकडा तांदूळ असतो बघा, तुटलेले असे कोणतेही तांदूळ आपल्याला बारीक घ्यायचे नाहीत. अख्खे अखंड तांदूळ पांढऱ्या रंगाचे अर्पण करायचे आहेत. शिवपिंडीवरती आपल्याला कधीही बघा चाफ्याचं फूल कधी अर्पण करायचं नसतं. त्याचप्रमाणे तुम्हाला केतकीचं फूल सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करायचं नाही पूजेमध्ये. ही दोन्ही तुम्हाला फुलं अर्पण करायची नाहीत. तर तुम्हाला धोत्र्याचं तुम्ही फळ अर्पण करू शकता, धोत्र्याचं तुम्ही फूल अर्पण करू शकता,
तुम्ही पांढऱ्या रंगाची सर्व फुले तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. या गोष्टींची काळजी घ्या. त्याचप्रमाणे बघा, आता शिवपिंडीवरती आपल्याला कधीही बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वांना ह्या गोष्टी माहिती असतात असं नाही. काही गोष्टी काहींकडनं चुका होतात, काहींना गोष्टी माहिती असतात, काहींना गोष्टी माहिती नसतात. तुम्हाला सांगते की कधीही बघा, शिवपिंडीवरती कधीही ना की महादेवांच्या मंदिरात तुम्ही गेले, महादेवांच्या मूर्तीला सुद्धा कधीही तुम्हाला तुळस अर्पण करायची नसते. कधीच तुम्हाला तुळस अर्पण करायची नाही. या गोष्टींची काळजी घ्या. तुम्हाला तुळस अर्पण करायची नाही, पण तुम्हाला शिवपिंडीला आवर्जून श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे जास्त मिळतील ना पूजेमध्ये, तेवढं तुम्ही बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र हे भगवान महादेवांना विशेष प्रिय आहे बघा. तुम्हाला किती म्हणजे तुम्हाला जर समजा 5 बेलपत्र मिळाली, तुम्ही 5 अर्पण करा. 5 पेक्षा जास्त मिळाली, 1000 मिळाली, 108 मिळाली तरी सुद्धा अर्पण करा. 1 मिळालं तरी सुद्धा अर्पण करा तुम्ही शिवपिंडीवर बेलपत्र. हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बघा. पिंडीला कधीही आपल्याला शेंदूर अर्पण करायचा नाही. या गोष्टींची पण काळजी घ्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, आता तुम्ही पूजा करत आहात, घरी पूजा करा किंवा महादेवांच्या मंदिरात करत आहात, तर तुम्हाला एक सांगते की जेव्हा तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती जेव्हा बघा तुम्ही बेलपत्र अर्पण करताना, त्यावेळेला तुम्हाला ना नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवनामावली बघा 108 वेळा शिवनामावली, तर तुम्हाला ती 108 ही शिवांची नावं आहेत बघा, ती नावं पठण करत करत तुम्हाला 108 संख्येमध्ये बेलपत्र अर्पण करा. तुम्ही हे घरामध्ये सुद्धा करू शकता, तुम्ही हे मंदिरामध्ये करू शकता. असं तुम्हाला जर प्रत्येक सोमवारी 4 सोमवारी शक्य असेल तर आवर्जून करा बघा. खूप महत्त्वाची ही सेवा आहे बघा. 108 बेलपत्र अर्पण करत म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, नामावली पठण करायची. जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी शिवनामावली आहे बघा 108 वेळा आहे, तर अशी आपल्याला 108 संख्येतली बेलपत्र घ्यायची आणि प्रत्येक नाव पठण करायचं आणि शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं. हे तुम्ही सेवा करू शकता. जर तुम्हाला प्रत्येक सोमवारी शक्य असेल प्रत्येक सोमवारी करा, पण ह्या श्रावण महिन्यातल्या 4 सोमवारपैकी 1 सोमवार तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. ही सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. ही सेवा जी व्यक्ती करते ना, त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. आता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा शिवमहिमा सुद्धा आहे, त्याचप्रमाणे शिवस्तुती सुद्धा आहे बघा. हे सर्व आपल्याला त्या दिवशी पठण करायचं. जेवढी सेवा करता येईल ना तेवढी पठण करा. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा भगवान शंकरांची म्हणून पहिल्या पानावरती बघा सेवा आहे. सोमवारच्या ज्या ज्या सेवा आहेत ना, त्या सेवा तुम्हाला सगळ्या पठण करायच्या आहेत. त्या दिवशी सगळ्या पठण करून काढा, कारण सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. असं नाही की आपण व्रत करायचं, नुसती पूजा करायची आणि सेवा काहीच करायचं नाही. जेवढ्या तुम्ही सेवा करणार ना तेवढं तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. यासाठी सेवा आवर्जून करायच्या आहे, सेवा तुम्हाला चुकवायच्या नाहीत. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला शिवलिंगावरती कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू अर्पण करायच्या नाहीत ह्याविषयी माहिती दिली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.